सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 8 स्वरूपानंद दर्शन. यामध्ये महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार यांनी लिहिलेली आठवण याचा भाग 2. तदनंतर अभंग ज्ञानेश्वरी हा प्रचंड ग्रंथ आला. तो मी वाचला. त्याबद्दल काही स्वामींना लिहिलं पण. ज्यांना उठून बसून बोलताना सुद्धा कठीण पडे, तो 4-4 पानांची पत्र स्वहस्तानं मला कशी लिहितो? अभंग ज्ञानेश्वरी सारख्या प्रचंड रचना कशा सिद्धीस नेतो? याचा अपरंपार विस्मय मला बुद्धिवाद्यालाही पडत राहिला. शब्दकला आणि अर्थकला एखाद्या ज्ञानेश्वरालाच साधावी असा निसंदिग्ध अभिप्राय मनात ठसून गेला. पुढे अमृतधारा ग्रंथात दिवस दीड दिवस शुद्ध हरपलेली, त्याच अवस्थेतच कोणत्या तिथीला स्वामींना भावभावावेश आला हे वर्णन त्यांना नाथ परंपरेची दीक्षा देणारे सद्गुरू बाबा वैद्य, मामा गोखले वगैरे सर्व हकीकत वाचण्यास मिळाली. हळूहळू त्यांच्या कीर्तिसुगंधाचा प्रसार होत गेला. पण त्यात स्वामींची काहीच हालचाल नाही, कसलंही अवडंबर नाही. तेव्हा मला रामदास स्वामींचे शब्द आठवले. ऐसा तो पुरुष पहावा म्हणती लोक. तसंच समर्थ रामदास म्हणतात, दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो. बघा ना, कुठे पावस तिथे लोक जाऊ लागले. मी ऐकलं की अलीकडे पुष्कळांना मागे वर्णन केलेल्या त्या गजाआडूनच स्वामींचं दर्शन होई. क्वचित कुणाला पोथीचं पान उघडून काही वाचावयाला सांगून ग्रंथ भेट दिल्याच्या आठवणीही प्रसिद्ध आहेत. प्रारंभी मी भेसळ भ्रष्टाचाराविषयी काही लिहिलंय. तो प्रकार हिंदुस्थानभर साधू संत, मठ आश्रम इत्यादी प्रकारांनी सजलेला दिसतो. मग त्यांची संस्थानं मोठ्या प्रमाणात उभी राहतात. भाविकांकडून पैशाचा साक्षात ओघ सुरू होतो. कुठे कुठे अनाचाराचा शिरकाव कधी अल्प प्रमाणात तर कधी कधी मोठ्या प्रमाणात चालू होतो. हेही लोकविश्रुत आहे. मला अनेक साधू संतांची दर्शनं घडलेली आहेत. विषवृक्षोपी संवर्ध्य स्वयंछेत्तुम सांप्रतम हा न्याय मनात ठेवून हिंदुस्थानातील प्राचीन दसनामी परंपरेचा उच्छेद करू नये असं मला वाटतं. अगदी टोकाला जाऊन गलिच्छ भाषा वापरायची तर ह्या उकिरड्यातच हिरेही सापडतात. मोरोपंतांनी म्हटलंय, जरी उकिरड्यात पडला मळला न हिरा तथापि सामान्य. हा न्याय ध्यानात ठेवावा. स्वामी स्वरूपानंद यांनी पूर्वायुष्यात स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आहे. तुरुंगवास भोगलेला आहे. राष्ट्रीय शाळाही चालवलेली आहे. त्यामुळं त्यांच्यासारख्या तीव्र बुद्धीच्या माणसाला पुष्कळ अनुभव ग्रहण करता आला. म्हणून त्यांनी आपल्या संतपणाचा बडेजाव केला नाही. शिष्यसंभार जमा केला नाही. कुणालाही भजनी लावण्याचा कसलाही प्रयत्न केला नाही. टिळे टोपी माळा घातल्या नाहीत. पावससारख्या दूर गावी राहून तिथंच आपली अखंड साधना केली. तीर्थयात्रा देखील केल्या नाहीत. इतकंच काय, गुरुसमाधीच्या दर्शनाचं निमित्त करूनही त्यांनी कधी पावस सोडलं नाही. पावसेतल्या आपल्या घरीही ते क्वचितच जात.
ते मातृभक्त होते. पण देसायांचं काय असेल ते असो, भाग्य मोठं. त्यांच्याच घरी त्यांचा निवास अखेरपर्यंत झाला. मला हे माझं मोठं भाग्य वाटतं की काडीचंही सोंग नाही, ढोंग नाही, अवडंबर नाही, व्याख्यान प्रवचन नाही, केलं फक्त लेखन, अखंड सोहम जपसाधना, अन्य काही नाही. असा 16 आणे सोली व संत मी उभ्या आयुष्यात एकच पाहिला, आणि तो म्हणजे स्वामी स्वरूपानंद. महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार यांनी लिहिलेल्या लेखाचा हा होता भाग दुसरा. उद्याच्या भागात आपण सौ गंगूताई रघुनाथ देसाई यांनी लिहिलेल्या आठवणींचं वाचन ऐकणार आहोत. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.